नमस्कार मित्रांनो. मी प्रशांत गावडे. काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता कोकणातल्या हॉस्पिटल्सच्या विषयांवरती. आज पुन्हा एकदा एक मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की याच्यामध्ये एक साधारणतः 14 जून पासून रेल्वेकडून एक नवीन नियम आलेला आहे, ज्याची माहिती मला काल मिळाली. काल आमचे एक मित्र आहेत, त्यांनी मला याची माहिती दिली की रेल्वेने आता याच्या पुढे वेटिंग लिस्ट, तुम्हाला जर माहिती असेल की साधारणतः आपल्याला जर कुठे प्रवास करायचा असेल, विशेषतः आपल्या कोकणामध्ये, जर आपण समजा कोकणामध्ये प्रवास करत असू, तर आपल्याला गणपतीला जायचं असेल किंवा मे महिन्यात जायचं असेल, तर जेव्हा आपण तिकिटीसाठी ऑनलाईन बुकिंग करायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवात केल्या गेल्याच पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला मेसेज येतो की सगळ्या तिकिटी बुक झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण वेटिंग लिस्ट तिकिटी काढतो, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या त्या तिकीट कन्फर्म. पण आता कदाचित मला असं वाटतं की त्याही गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत. याला कारण ठरलंय की नवीन जो नियम आलाय तो. नवीन नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक जुन्या नियमांची जी आठवण आहे ती करून देतो. यापूर्वी नियम असा होता की जर समजा तुम्हाला रेल्वेची तिकीट काढायची असेल तर आपण IRCTCच्या ऑनलाईन ॲपवरून तिकीट काढत होतो. जर आपली तिकीट कन्फर्म असेल तरच आपण त्याच्यातून प्रवास करू शकत असतो. समजा तुम्ही ऑनलाईन ॲपवरून वेटिंग लिस्ट तिकीट काढताय आणि वेटिंग लिस्ट तिकीट जर तुमची कन्फर्म नसेल तर तुम्हाला आतमध्ये प्रवास करण्याची मुभा नव्हती. ती तिकीट तुमची ऑटोमॅटिक कॅन्सल होत होती आणि त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड मिळत होते. पण हेच जर का समजा तुम्ही जर तिकीट काउंटरवरती जाऊन तिकडे जर तुम्ही विंडो तिकीट काढली आणि विंडो तिकीट जरी समजा तुमची क्लिअर नाही झाली किंवा ती जर समजा त्याच्यावरती तुम्हाला सीट अलॉट नाही झाली, तरी तुम्ही वेटिंग लिस्ट म्हणून एखाद्या त्या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करू शकत होतात आणि आपल्या ठिकाणी जाऊ शकत होतात. पण आता 14 जून पासून जो नियम मंत्रालयाने काढलाय, त्यांनी असं कारण दिलंय की बहुतांश ज्यांची तिकीट कन्फर्म झालेली असते त्यांनी अशा तक्रारी केल्या की जे वेटिंग लिस्ट धारक आहेत ते त्या ट्रेनमध्ये जे आहेत त्या आतमध्ये आम्हाला कुठेच जागा सोडत नाहीत, आम्हाला बसायला मिळत नाही, आम्हाला आमच्या सीटपर्यंत पोहोचायला मिळत नाही. काही अंशी या गोष्टी खऱ्याही आहेत. कारण जर समजा आज तुम्ही कोकणात जाणाऱ्या जर गाड्या बघितल्या किंवा तुम्ही जर बाहेर कुठेही जाणार, महाराष्ट्रामध्ये इतर जी लोक सणासुदीच्या काळामध्ये प्रवास करत असतात, तर लोक त्या एका सीझनमध्ये, ठरलेल्या सीझनमध्ये ट्रॅव्हल करतात, त्यामुळे तेवढ्या सीझनमध्ये गर्दी होणं हे अपेक्षित आहे. पण हे करत असताना जे लोक वेटिंग लिस्ट तिकीट काढतात, मला असं वाटतं की ते वेटिंग लिस्ट तिकीट सुद्धा तेवढ्याच किमतीचं असतं जेवढं कन्फर्म तिकीट असतं. त्याच्यात कुठेही ते वेटिंग आहे म्हणून 2 पैसे त्याच्यामध्ये कमी करून दिलेले असतात रेल्वेने. आता जर समजा एखादी वेटिंग लिस्ट तिकीट ही रेल्वेने इश्यू केलेली आहे, आता रेल्वेच्या नवीन नियमाप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजा तुम्ही वेटिंग लिस्ट तिकीट काढली आणि गाडी सुटायच्या 4 तास अगोदर जर तुमचा चार्ट प्रिपेअर नाही झाला तर तुमची ती तिकीट कॅन्सल होऊन जाईल, तुम्ही प्रवास करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या तिकिटीचे पैसे विंडो काउंटरवरती जाऊन पुन्हा मिळवावे. आता जो व्यक्ती 3 महिन्यानंतर त्याला प्रवास करायचा, त्याची तिकीट तो 3 महिने आधी काढतोय आणि तो वाट बघतो, तो सगळी तयारी करतो की आज माझी संध्याकाळी रात्री गाडी आहे आणि मला गाडीने जायचं आहे. सगळी तयारी केल्याच्या नंतर 4 तास अगोदर जर त्याला मेसेज मिळतो की माझी तिकीट कन्फर्म नाही झाली आहे आणि मग त्याच्यानंतर त्याने जावं, अशी रेल्वेची अपेक्षा आहे की त्याने तिकीट काउंटरवर जावं, त्याने तिकिटीचे पैसे परत घ्यावेत आणि गप घरी बसावं. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी इलॉजिकल आहे. आज जर समजा कोकणातल्या आपण गणेशोत्सवाच्या काळातल्या तिकिटी बघितल्या, साधारणतः जसं माणसाने तिकिटासाठी ऑनलाईन अर्ज केला की लगेच तिकीट बुक होते. 400, 500, 600, 800, 1000 वेटिंग जे आहेत ते रेल्वेकडून दिल्या जातात. एक साधारण जर गणित आपण जर बघितलं, साधारणतः जर समजा 24 डब्याची जर एक्सप्रेस आहे, त्याच्यामध्ये एसीचे डबे, जनरलचे डबे, सगळे असे डबे जर आपण सोडून दिले तर साधारणतः 15 डबे आपण असे पकडून चालू की जे रिझर्वेशनचे डबे असतात. एका डब्यामध्ये साधारणतः अंदाजे जी रेल्वे अधिकाऱ्यांनीच मला माहिती दिली, त्याच्यामध्ये साधारणतः 80, 85, 100च्या आसपासच्या या जागा असतात बसण्यासाठी किंवा स्लीपर कोचमध्ये. जर समजा 15 डबे आपण स्लीपर कोचचे पकडले तर साधारणतः 1500 लोक जे आहेत, 100च्या हिशोबाने जर आपण पकडायला गेलो तर एका ट्रेनमधून 1500 लोक ट्रॅव्हल करत असतात. मग जर समजा रेल्वेने आरक्षण करताना 1500 लोकांना ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे आणि आता वेटिंग लिस्ट द्यायची वेळ आलेली आहे, तेव्हा रेल्वेने स्वतःहून हे गणित तयार करायला पाहिजे की आपण जास्तीत जास्त किती लोकांना वेटिंग लिस्ट देऊ शकतो. म्हणजे एका बाजूला रेल्वे काय करते की देताना वेटिंग लिस्टच्या तिकिटी वाटच सुटते की तुम्ही घ्या वेटिंग लिस्ट आणि तिकिटी काढून घ्या. मग जर समजा रेल्वेने तिकिटी दिल्या, वेटिंग लिस्ट तिकीट दिल्या, तर त्यांनी ही गोष्टीचं कॅल्क्युलेशन आधी करायला पाहिजे की किती तिकीटं मॅक्सिमम कन्फर्म होऊ शकतात, एक ढोबळ अंदाज ते काढू शकतात. पण असं न करता रेल्वे सगळ्यांना तिकीटं वाटते. ती तिकीटं काढल्याच्या नंतर माणूस प्रवास करतो. आता काही दिवसांची घटना आहे, आजच्या महाराष्ट्र टाइम्सला बातमी आहे की लोकांना, वेटिंग लिस्ट तिकीट धारकांना खाली उतरवलं गेलं. त्यांची काय चुकी आहे?
जर समजा त्यांनी 3 महिन्या अगोदर किंवा 2 महिन्या अगोदर वेटिंग लिस्ट तिकीट काढली आहे, कन्फर्म नाही झाली, तर ती तुमची चुकी आहे. तुम्ही का दिली वेटिंग लिस्ट तिकीट? तुम्ही द्यायला नाही पाहिजे होती. आणि 2 महिन्या अगोदर जर समजा एखाद्याने तिकीट काढली आहे, तर 2 महिने रेल्वेने पैसा वापरला ना त्यांचा. मग त्याचं तुम्ही जेव्हा कॅन्सलेशन करणार 4 महिन्यानंतर, त्याचं तुम्ही व्याज देणार आहात का? या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा रेल्वेने हा विचार करायला पाहिजे होता की जर सुविधा ज्या आहेत त्या कशा वाढवता येतील. ज्या लोकांचे प्रश्न आहेत की आतमध्ये ज्यांना जागा कन्फर्म असून पण जायला मिळत नाही, अशा भरपूर गोष्टी करतात. खास करून आमच्या कोकणामध्ये करतात. मी कोकणातला हा विषय कोकणाशी का रिलेट करतोय, कारण आमच्या कोकणामध्ये तिकीट कन्फर्म मिळणं हाच सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो गावी पोहोचण्याच्या आधीचा. तर आज जर समजा तिकीट कन्फर्म नाहीये, आज ज्यांनी ज्यांनी गणपतीसाठी तिकीटं काढलेली आहेत त्यांच्या तिकीटी कन्फर्म नाहीये, मग रेल्वेचं काय म्हणणं आहे की रेल्वे जेव्हा 4 तास अगोदर सांगेल लोकांना की आता तिकीटं कन्फर्म झालेली नाहीये, तेव्हा जाऊन आम्ही तिकीट कॅन्सल करायचं आणि दुसरी कुठली तरी व्यवस्था बघायची की आम्हाला गावी जायचंय. असं होत नसतं. रेल्वे मंत्र्याने याचा विचार करायला पाहिजे. रेल्वे मंत्रालयाने याचा, जे कोणी हा निर्णय पारित करतात त्यांनी हा विचार करायला पाहिजे की सर्वसामान्य माणूस वेटिंग लिस्ट तिकिटावरती जिथे जागा भेटेल तिथे जातो. अगदी टॉयलेटच्या बाजूला 2 बोग्यांच्या मध्ये जो गॅप असतो तिथे बसून लोक प्रवास करतात. ते का प्रवास करतात? त्यांनी काय तिकिटीचे पैसे कमी दिलेले नसतात. जेवढे आरक्षित तिकीट आहेत तेवढेच पैसे दिलेले असतात. मग असं असून सुद्धा जर समजा रेल्वे असा निर्णय घेते, तर मला असं वाटतं की हे दुर्दैवी आहे. रेल्वेने याचा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर प्रवाशांनी सुद्धा या निर्णयाला विरोध करायला पाहिजे. मला असं वाटतं की ज्या ज्या माध्यमातून जमेल, ज्या ज्या संघटना कोकणामध्ये काम करतात त्या माध्यमातून मला असं वाटतं की सर्व लोकांनी, प्रत्येक प्रवाशाने जे रेल्वेने महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करतात, कारण रेल्वे मंत्र्यांनी जो हा निर्णय घेतलाय किंवा रेल्वे मंत्रालयाने जो निर्णय घेतलेला तो काय फक्त कोकणापुरता नाहीये, तो सगळ्यांसाठी आहे. पण मी हा कोकणाशी का रिलेट करतोय, कारण माझ्यासाठी तो विषय जिव्हाळाचा आहे. कारण आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये होळीला आमची लोक जी कोकणात जातात, गणपतीला जी जातात, तो आमचा एक जिव्हाळ्याचा विषय. आणि तो त्रास आम्ही नेहमी बघतो की जेव्हा पण आम्ही तिकीट बुकिंगसाठी जातो, पुढच्या 5 मिनिटांमध्ये तिकीट बुक होतात आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्टवरती आम्हाला राहावं लागतं आणि आम्ही तसेच जातो. इकडे तिकडे कुठेतरी शौचालयाच्या बाजूला इकडे तिकडे बसून आम्ही हाल काढत जातो, पण जातो कारण आम्हाला ती आस असते की कधी आम्ही आमच्या गावी पोहोचतोय. मग हीच गोष्ट इतरही लोकांशी लागू होते. मला असं वाटतं की सर्वच प्रवासी संघटना आणि बाकीच्या लोकांनी या गोष्टीला विरोध करायला हवा आणि रेल्वे मंत्रालयाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करून तो निर्णय बदलायला त्यांना भाग पाडायला हवं असं मला वाटतं. ट्विटर, मेल या सर्व माध्यमातून जिथे जिथे तुम्ही या गोष्टी करू शकता, सगळ्यांच्या मोहीम राबवू शकता, अशा गोष्टी करून रेल्वे मंत्रालयाला लोकांनी आपल्या भावना, प्रवाशांनी आपल्या भावना पोहोचवणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की सर्वांनी त्या पोहोचवायला हव्यात. आम्ही सुद्धा दिव्यातून आमची जी कोकण प्रतिष्ठान ही संघटना आहे, जी 3 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करते, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, यांच्या माध्यमातून एक सगळ्यांची मोहीम किंवा एक पत्रव्यवहार हे आम्ही रेल्वे मंत्रालयाशी नक्कीच करणार आहोत. त्याचा पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये कारवाई सुरू करू. हा जो विषय आहे हा फक्त कोकणापुरता मर्यादित नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो, सर्व संघटना, ज्या कोणी रेल्वे किंवा इतर शहरांच्या किंवा इतर जिल्ह्यांच्या संघटना आहेत, प्रवासी संघटना आहेत, त्यांनी हा विषय घ्यायला पाहिजे. कोकण प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच आम्ही हा विषय दिव्यामध्ये नक्की सुरुवात करू, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.